रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 2 सप्टेंबरला इस्लामपूर येथे धरणग्रस्तांची परिषद आपण घेतली होती। या परिषदेला राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या उपस्थित पहिल्यांदाच धरणग्रस्तांमधला मागासवर्गीयांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्या समस्यांना तोंड वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण 2 तारखेपासून सुरुवात केली होती। या सुरुवातीनंतर 16 सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी सांगली आणि वारणा डावा कालवेचे जे प्रमुख बारदेसकर साहेब आहेत, कार्यकारी अभियंता, यांना आम्ही धरणग्रस्तांमधल्या मागासवर्गीयांचं आजपर्यंत 16 वर्षापासून जे काम वंचित राहिलेलं आहे, त्यांना निर्वाह भत्ता, त्यांना जमिनी आणि त्यांना राहायला कुठेही जागा नाही, अशा परिस्थितीत धरणग्रस्तांमधला मागासवर्गीयांचा अजेंडा पहिल्यांदा आम्ही शासनाच्या समोर ठेवला। त्यांनीही ते मान्य केला की गेले 16 वर्ष हा प्रश्न निलंबित राहिलेला आहे। 3 ठिकाणच्या ज्या सांगली जिल्ह्यातले ज्या वसाहती मोठमोठ्या आहेत, एक झोळंबी वसाहत, दुसरी तुंग पेटलोंड येथे चांदोली बुद्रुकची वसाहत आणि आष्टा येथील धरणग्रस्तांची वसाहत, या वसाहतीमध्ये मागासवर्गीयांचा जवळजवळ 250 ते 300 लोकांना खातेदार असून सुद्धा आजपर्यंत ते वंचित राहिलेले आहेत। परंतु मागासवर्गीयांच्या इतर जे धरणग्रस्तांमधला जो घटक आहे त्यांचं पुनर्वसन 100% शासनानं करण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे। असं असताना आम्ही शासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा 16 तारखेपासून ते आतापर्यंत त्यांना निवेदन दिलेले आहेत आणि ह्या सर्व खातेदारांना निर्वाह भत्ता, त्यांना जे वंचित म्हणून ज्या गावातनं उठलेले आहेत त्या गावाच्या घराची नुकसान भरपाई ही मिळावी, यासाठी हे मोर्चाचं आजचं नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाला, या कलेक्टरना आम्ही सांगू इच्छितो, ते फक्त मिटिंगा घेतात, इतर धरणग्रस्तवाल्यांच्या प्रश्नांशी निगडीत राहतात। आम्ही 16 तारखेपासून सातत्यानं सांगली कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत मागासवर्गीय धरणग्रस्तांचा प्रश्नासाठी त्यांनी काही केलेलं नाही। यासाठी आजच्या मोर्चाचं नियोजन आहे आणि या ह्याच्यातून आमच्या या आज दिलेल्या ज्या मागण्या आहेत, ज्या 250 कुटुंबांचा जो विषय आहे, या मागण्यांच्या ह्याच्यासाठी त्यांनी जर सकारात्मक पावलं नाही उचलली तर यानंतर लाक्षणिक उपोषण इथून पुढे जिल्हा कलेक्टर ऑफिसवर आम्ही इथून चालू ठेवणार आहे आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी शांत राहणार नाही। आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी हा रिपब्लिकन पार्टीनं लढा सुरू केलेला आहे।